नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात एकच प्रश्न आहे की हा विलंब नेमका का होतो आणि आता पैसे कधी मिळणार आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील आणि फॉलो करा. सरकारी योजनांचा निधी वितरणाचा विषय हा कधीकधी तांत्रिक प्रक्रिया, मंजुरी, आर्थिक तरतूद आणि प्रशासकीय नियोजन या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे निधी जाहीर झाला म्हणजे लगेच तो खात्यात येतोच असं होत नाही. या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळतो आणि ग्रामीण भागातील स्थानिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणं आणि त्याचा कालावधी हे देखील अप्रत्यक्षपणे निधी वितरणाच्या गतीवर परिणाम करत असतात. कारण लोकप्रिय योजनांमुळे वातावरण सकारात्मक बनतं आणि त्याचा प्रभाव जमिनीवरील हालचालींमध्ये स्पष्ट दिसून येतो. डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या आर्थिक मागण्या मांडल्या गेल्या. मात्र नमो शेतकरी हप्त्यासाठीची कोणतीही ठळक तरतूद किंवा नवीन अपडेट त्यात समोर आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या. अधिवेशन संपल्यानंतर स्थानिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल असं वाटत असताना निवडणूक आयोगाने शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आधी घोषित केला. मतमोजणी आणि निकालाच्या तारखा देखील जाहीर झाल्या आणि त्यानंतरच ग्रामीण निवडणुकांचा पुढील कार्यक्रम घोषित होणार आहे अशी माहिती समोर आली. महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील टप्प्याविषयी आयोगाकडून अधिकृत माहिती दिली जाईल आणि त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर होईल. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच ग्रामीण भागात निवडणुकीचं वातावरण अधिक स्पष्ट होईल आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे नेमके कोणत्या कालावधीत खात्यात येऊ शकतात. तर सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार हा 8वा हप्ता जानेवारी महिन्याच्या मधल्या टप्प्यापासून महिन्याच्या शेवटपर्यंत खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः 15 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला दिसू शकतो. ही योजना लोकप्रिय असल्यामुळे तिच्या वितरणाची वेळ आणि वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता असते. त्यामुळे अशा अपडेट समजून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं असतं. जर तुमच्या मनात हा प्रश्न होता की नमो शेतकरी 8वा हप्ता कधी मिळेल, तर जानेवारी महिन्याच्या या कालावधीत तो खात्यात जमा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर शेती, माती आणि सरकारी योजना अपडेट्सवर आधारित अशाच फ्रेश माहितींसाठी सतर्क रहा. पुन्हा भेटू. धन्यवाद.